नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीज मध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर प्रत्येक वेळेस आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत असतो, प्रत्येक वेळेस आपण एका नवीन रेसिपी मध्ये भेटत असतो। तर त्याच पद्धतीने आज देखील मी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। हे बघा किती छान तयार झाली आपली भाजी, एकदम साधी सोपी आणि खूप चटपटीत। चपाती सोबत, भाकरी सोबत, कशा सोबतही खूप छान लागते। तर आज आपण बनवणार आहोत चवळीची सुकी भाजी। हे चवळीचं खुडाण आहे, जे कोवळ्या कोवळ्या चवळीच्या शेंगा असतात त्याचे आपण असे हे छोटे छोटे तुकडे करून घेतो। त्यात थोड्याशा बिया अशा तयार झालेल्या असतात। आमच्या भागात याला चवळीचे खुडाण म्हणतात। तुमच्या भागात याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता हे मी चवळीचं खुडाण घेतलेलं आहे, पावशेर। छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा लसूण या ठिकाणी मी सोलून घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण काय करायचंय, तर या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतेय। तर यामध्ये मी या शेंगा ज्या आपण खुडून ठेवलेल्या होत्या त्या काढून घेणार आहे। हे बघा, यातलं हे जे पाणी आहे हे आपण साईडला ओतून द्यायचे। तर या ठिकाणी आपण या कोवळ्या कोवळ्या शेंगा याच पद्धतीने असं तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेऊयात। या ठिकाणी मी अर्धा चमचा इतकं पूर्ण भाजीला पुरेल इतकं मीठ टाकून घेतेय। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। आणि असंच प्लेट ठेवून याला आपण शिजवून घ्यायचं आहे। एक झाकण घालून घेते, यावरती झाकण ठेवलेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला छान वाफ काढून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम हा कमी केलेला आहे। जोपर्यंत आपल्या चवळीच्या शेंगेला वाफ येते तोपर्यंत आपण हे आलं आणि लसूण ठेचून घेऊयात थोडंसं। हे बघा, जरा जून आला असेल तर त्याच्या या रेषा अशा निघतात, पण जून आलेलाच जी टेस्ट असते ना ती स्ट्रॉंग असते। त्यामुळे कोवळं आलं हे जास्त घालावं लागतं। आता आपण हे पुसून घेऊयात। तर या ठिकाणी बघूयात, हे बघा किती छान झाले, हे बऱ्यापैकी शिजलं गेले। आता यामध्ये आपण हे आलं लसूणची पेस्ट आहे ना हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे। यामध्ये आलं लसूणची ही पेस्ट टाकून घेऊयात। तर याला छान मिक्स करून घेऊयात। हे बघा, जरासं झाकून ठेवूयात। हे बघा, आता याची वाफ छान निघालेली आहे। आता आपण यामध्ये हे चटणी टाकतीये। या ठिकाणी मी 2 चमचे जवळपास इतकी यामध्ये चटणी टाकून घेणार आहे। 1 चमचा टाकलेली आहे, हे अजून 1 चमचा टाकतीये। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्या चटणीच्या गाठी गाठी झालेल्या आहेत, हे यामध्ये मोडल्या जातात व्यवस्थित। अशा मोडून मोडून घ्यायच्या आहेत आणि असंच थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा चटणीमध्ये तेल जास्त झालं असेल तर चटणीमध्ये अशा गाठी होतात। कोणी वरून तेल टाकतं, कोणी चटणी बनवतानाच तेल टाकतं। मी वरून सुद्धा थोडंसं टाकते। चटणी बनवताना वरून तेल टाकल्यामुळे चटणीला असा ओलसरपणा येतो आणि ही चिकट चिकट होते। हे बघा, या पद्धतीने आपल्या भाजीला सर्व बाजूनी तिखट लागलेलं आहे। तर याच वेळी मी यामध्ये 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालतेय। हे बघा, 2 चमचे एवढं पुरेसं आहे, याने ग्रेव्ही पण छान होते। या ठिकाणी मी पावशेर शेंगा घेतलेल्या होत्या, त्या सर्व शेंगा मी खुडून घेतलेल्या होत्या आणि त्याची ही भाजी केलेली आहे। हे बघा किती सुंदर दिसते, ही चपाती सोबत, भाकरी सोबत खूप छान लागते, अशी मस्त। आता यावरती आपण झाकण घालून घ्यायचे। चमच्याला जे काही शेंग लागलेली आहे हे आपण अशी
काढून घेऊया, म्हणजे शेंगा व्यवस्थित सर्व शिजल्या जातील. आणि यावरती असं झाकण ठेवून घेऊया. एक 10 मिनिटासाठी आपल्याला याला छान वाफ काढायची आहे. ही एकदम सुकी अशी आपण चवळीची शेंग बनवणार आहोत, चवळीचं खुडान बनवणार आहोत. हे बघा, या ठिकाणी मी झाकण उघडून बघते. थोडंसं तेल सुटल्यासारखं वाटत आहे. याच्यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं पाणी घालू शकता. मी सुद्धा यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. जे आपण खलबत्त्यामध्ये ठेवलेलं होतं पाणी तेच घालून घेते. आणि पुन्हा एकदा याला झाकण लावून घ्यायचंय. पुन्हा एकदा आपण याला छान झाकण लावून घेऊया. आता 5 मिनिटं झालेले होते, तर अजून 5 मिनिटं आपण याला असंच शिजत ठेवूया. आता 5 मिनिटात ही आपली भाजी छान तयार होणार आहे. हे बघा, यातून याच्या कशा छान वाफा निघायला सुरुवात झालेली आहे. बघूया आपण थोड्या वेळाने हे झालंय का ते. हे बघा, तर आपली भाजी छान तयार झालेली आहे. याचं तेल बघा कसं वर वर आलंय. यात आपण जे पाणी टाकलेलं होतं ते सुद्धा आटून गेलेलं आहे. छान शिजलेली पण आहे. हे बघा किती छान तयार झालेली आहे. आता भाजी आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. हे बघा, आता यामध्ये मी ही भाजी छान सर्व करून घेते. किती छान वाटते बघा. ही भाजी अशी भाकरीसोबत, चपातीसोबत खायला खूप छान मजा येते. हे बघा, हे बघा आपली भाजी किती छान दिसतीये. किती मस्त तयार झाली बघा आपली भाजी. खुडाण्याची चवळीची शेंग तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.